हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला थ्रेट्स टू बायोडायव्हर्सिटी जी काही आपल्या सभोवती संपूर्ण पृथ्वीवर आणि आपल्या भारतामध्ये जी जैवविविधता आहे त्याला कोणकोणत्या थ्रेट्स आहेत, ती कशी मी म्हणेन अडचणीत सापडलेली आहे, ती कशी डिग्रेड किंवा त्यातल्या घटकांचं, सजीवांचं, इवन अबायोटिक थिंग्ज आहेत त्यांचं डिग्रेडेशन आणि सजीवांचं त्यांचं होत जाणारी संख्या, कमी होत जाणारी संख्या, एक्सटिंक्शन. ॲक्च्युली तो खूप मोठा वर्ड आहे, तो मी परत पुढच्या काही वाक्यात तुम्हाला सांगेन की ही बायोडायव्हर्सिटी कशी नष्ट होत चाललेली आहे, तो रेट कसा फास्ट आहे, वाढलेला आहे, याच्याविषयीच्या काही गोष्टी किंवा त्याची काही कारणं कोणकोणती आहेत यावर जास्त मी आज फोकस करणार आहे. आणि शेवटी आपण ही नामशेष किंवा मोठ्या प्रमाणावर जो रेट ऑफ देअर डॅमेज किंवा त्यांच्या सर्वायवलचा, स्पेसीजच्या सर्वायवलचा जो वाढलेला आहे तो कसा कमी करता येईल याच्याविषयीच्या ठराविक गोष्टी थोडक्यात सांगणार आहे. तर तुम्हाला एक्सटिंक्शन हा शब्द माहिती आहे, म्हणजे गेल्या 50 वर्षात ती स्पेसीज आढळलेली नाही, त्यापूर्वी होती आणि इन फ्युचर रिसर्च करूनसुद्धा सापडण्याचे चान्सेस कमी आहेत. आपण असं एक्सटिंक्शन असं ऑफ द स्पेसीज हा वर्ड वापरतो. फॉर एक्झाम्पल, चीता हा भारत देशातून एक्सटिंक्ट झालेला आहे. आणखी बरेचसे प्लांट स्पेसीज आणि ॲनिमल स्पेसीज आहेत. त्याचं लिस्टिंग हे तुम्हाला रेड डाटा बुक जे IUCN पब्लिश करतं, दरवर्षी पब्लिश करतं. त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरायझेशन्स असतात. मला वाटतं 5 ते 6 किंवा आता अलीकडच्या काळात काही ॲडिशनल आलेले असतील कॅटेगरीज ऑफ थ्रेट्स त्याच्यामध्ये असतात. तर इलिमिनेशन आणि एक्सटिंक्शन होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता मी एके ठिकाणी काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं, वाचलं होतं की रेट ऑफ एक्सटिंक्शन ऑफ स्पेसीज, नॅचरल रेट हा 18 स्पेसीज किंवा 27 स्पेसीज पर डे या रेंजमध्ये मी वाचलं होतं. तर आणि ही पूर्वीची गोष्ट आहे, कदाचित 10-12 वर्षापूर्वीचीही अगोदर. आणि काही वर्षापूर्वी मी वाचलं त्याप्रमाणे रेट ऑफ एक्सटिंक्शन ह्युमन इंड्युस्ड किंवा अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमुळे तो 1000 स्पेसीज पर डे झालेला आहे. पण एका अर्थानं मी असंही सांगेन की या पृथ्वी तलावर पूर्वी सांगितलेलं आहे 15 लाख स्पेसीज, काही जण म्हणतात 40 ते 50, इवन त्यापेक्षाही जास्त आहेत. आणि मॅक्झिमम स्पेसीज मी सांगेन या इन्सेक्ट व्हरायटीजच्या आहेत. तर कोट्यावधी किंवा लाखो वर्षांपासून काही स्पेसीज या आजही पृथ्वीवर आहेत. कोट्यावधी स्पेसीज या पृथ्वीवर आल्या असं मी म्हणेन, आणि त्या नष्टही झाल्या, त्या नामशेष झाल्या, त्या निघून गेल्या परमनंट, आपल्याला माहितीही नाही. पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, मॉडर्नायझेशन असेल, यूज ऑफ टेक्नॉलॉजी असेल, हे जे डिस्ट्रक्शन आहे, रेट ऑफ एक्सटिंक्शन, जो नॅचरल रेट ऑफ एक्सटिंक्शन हा खूप कमी आहे, पण त्याला मी म्हणेन ॲक्सिलरेट झालेला आहे. त्याचं स्पीड, ड्रायविंग हा वाढलेला आहे. त्याचं वे ऑफ गोईंग इन अ डिरेक्शन ऑफ फास्ट रेट, आणि हा ह्युमन इंड्युस्ड आहे. आता ह्याच्यामध्ये
ह्युमन इंड्युस्ड क्लायमेट चेंजसुद्धा आहे. हे एक रिझन आहे असं मी म्हणेन. तर डॅमेज टू द बायोडायव्हर्सिटी, डिस्ट्रक्शन ऑफ द स्पेसीज, इलिमिनेशन, इम्पॅक्ट्स, थ्रेट्स, फिअर, म्हणजे हे असे बरेचसे शब्द, समानार्थी शब्द मी इथं सांगेन की होत आहेत या बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड. तर पर्यावरणाची ओव्हरऑल याच्यामुळं होतं आहे काय, अस्थैर्य इथं आलेलं आहे बायोडायव्हर्सिटीच्या या गोष्टींमध्ये. किंवा मी असं म्हणेन की स्टॅबिलिटी ही अफेक्ट होते, एन्व्हायरमेंटची स्टॅबिलिटी. इकोसिस्टीम्स, लाखो इकोसिस्टीम्स इथं आहेत, त्या सर्वाईव्ह करतात. त्यांची स्टॅबिलिटी एका अर्थानं ती डिस्टर्ब होते. तो निसर्गाचा जो काही बॅलन्स आहे ना, डेलिकेट बॅलन्स, हा लाखो स्पेसीसना ॲप्लिकेबल पडतो असंही म्हणेन. आता ह्युमन बिईंग्स वाईड रेंज ऑफ टेम्परेचरला आपण ॲडॅप्टेड आहोत, तर इतर स्पेसीसना ते ॲप्लिकेबल होत नाही. तर पर्यावरणवादी मोठे इकॉलॉजिस्ट होते वुड्रो ओ विल्सन. त्यांनी असं एक वाक्य म्हटलं आहे की व्हॉट इज द यूज ऑफ अ ब्युटिफुल हाऊस इफ यू डोंट हॅव अ डिसेंट प्लॅनेट टू पुट इट ऑन. एक आपण चांगलं आर्टिफिशियल स्ट्रक्चर्स तयार करतो, पण तो प्लॅनेटच पूर्णपणे डिग्रेड झालेला आहे, त्यातला नैसर्गिकपणा संपलेला आहे, आर्टिफिशियल कंप्लीट कंडिशन्स आलेले आहेत. तर आणि तिथं पोल्युशन आहे, मोठ्या प्रमाणावर एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ही आहे असं मी म्हणेन. तर अशा घरांचा किंवा ओव्हरऑल अशा सोसायटीचा खऱ्या अर्थानं काय उपयोग. आपण आपलं अस्तित्व, ओरिजिन, आवर आयडेंटिटी, वी आर पार्ट ऑफ नेचर, कनेक्शन विथ नेचर, हे विसरून चाललेलो आहोत. तर आता मी तुम्हाला काही कारणं आहेत बायोडायव्हर्सिटीच्या ला थ्रेट्स म्हणून आपण समजतो. पहिलं आहे लॉस ऑफ हॅबिटॅट. तर अर्बनायझेशन आहे, वाढती लोकसंख्या आहे रूट कॉज ऑफ एव्हरीथिंग. प्रत्येक जे काही डिग्रेडेशन आणि डॅमेज किंवा रिसोर्स क्रंच कमी प्रमाणात आहेत किंवा रिसोर्सचं फिनिशिंग अप हे जे काही फास्टर रेटनं होत आहे, त्याला पहिलं कारण हे पॉप्युलेशन ग्रोथ आणि अननेसेसरी किंवा एक्सटेन्सिव्ह यूज किंवा इन्क्रीज्ड इंटरफेरन्स इन द नेचर ऑफ द ह्युमन बिईंग्स. जगाच्या जवळपास प्रत्येक देशात नको इतका इंटरफेरन्स या पर्यावरणाच्या बाबतीत ह्युमन बिईंग्सकडून, मानवाकडून होतं. तुम्ही इमॅजिन करा, भारतासारखे जे हे देश आहेत, चायना असेल किंवा आणखी काही इतर डेव्हलपिंग स्टेज टूवर्ड्स डेव्हलपमेंट स्टेजकडे जाणारे देश असतील, तर यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात या डायव्हर्सिटीवर इफेक्ट होत आहे, बायोडायव्हर्सिटीवर इफेक्ट होत आहे. तुम्ही विचार करा, हॅबिटॅटच जर नष्ट झाली, या वन्य प्राण्यांची, वन्यजीवांची घरं, मूळ घरच जर नष्ट झाली, तर यांनी जायचं कुठं? मग आपण म्हणतो की टायगर, बिबट्या असेल किंवा इतर प्रकारचे ॲनिमल्स मानवी वस्तीत आले, मग त्यांना मारलं जातं. आणि जगभरात अशा आजपर्यंतच्या हजारो घटना आहेत.
गेल्या काही डिकेड्समधल्या. तर खूप मोठ्या नंबरने किंवा गेल्या काही शतकात मी म्हणेन जसजशी ह्युमन इंटरफेरन्स वाढला, ह्युमन पॉप्युलेशन वाढली, तसं मग मिलियन्स ऑफ हेक्टर्स ऑफ लँड ही कंप्लीट क्लिअरिंग केलेली आहे. तिथं काही नॅचरॅलिटी उरलीच नाही. म्हणजे आपण फक्त लॉगिंग किंवा वरचे स्पेसेस कट करणं असं नाही करत, तर सॉईल प्रोफाईलचा सुद्धा धक्का पोहोचतो आहे. तिथला लेयर आपण काढून टाकतो. म्हणजे वनस्पतींच्या मूळ जिथंपर्यंत असत ते तर त्याच्याही खाली जाऊन तो लेयर रिमूव्ह करणं म्हणजे इवन म्हणजे असं मी म्हणेन की आपण अर्थ क्रस्टला इंटरफिअर करतो आहे. होत आहे ते. तर प्रिस्टीन आणि जी ओरिजिनल किंवा व्हर्जिन बायोडायव्हर्सिटी, मी इथं शब्द वापरेन जंगल. आपण कशाला म्हणतो जंगल? म्हणजे जिथं काही शेकडो वर्षांपासूनची, मी लाखो पण म्हणेन, जी डायव्हर्सिटी इव्हॉल्व झालेली आहे. कंप्लीट नॅचरल कंडिशन्स तिथं आहेत. पण थोडा विचार करा, गेल्या 200, 250, 300 वर्षात मोठ्या प्रमाणात ह्या इंटरफेरन्स, निसर्गाचं जंगलतोड असेल, पॉल्युशन असेल, क्लिअरिंग असेल, कंप्लीट क्लिअरिंग, आणि मग तिथं अर्बन स्प्रॉल्स असं मी म्हणेन, स्प्रेड ऑफ सिटीज. तुम्ही प्रत्येक सिटी 50 वर्षापूर्वीची एक GIS मॅप घेऊन बघा आणि आजची कंडिशन बघा कशी आहे. असतील काही ठिकाणी ग्रीनरी डेव्हलप झालेली आहे, पण ती आर्टिफिशियल ग्रीनरी आहे, हे लक्षात ठेवा. आणि जरी प्लॅन्ट स्पेसेस लावले असतील तरी मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला हे पण पाहायला मिळेल की इंट्रोड्यूस्ड व्हरायटीज लावल्या गेल्या, कारण त्यांची वाढ मोठी होते. पण त्याचे बरेचसे तोटेसुद्धा काही देशांना नंतर दिसून आलेले आहेत. आता आणखी एक मुवमेंट चांगल्या प्रकारे पुढे आलेली आहे की ग्रो ओनली नेटिव्ह स्पेसिस, जिथं जिथं प्लांटेशन ॲक्टिव्हिटीज केल्या जातात किंवा आजकाल लोक अवेअर झालेली आहेत. तर होते काय की या जैविक घटकांचं, सजीवांचं, मायक्रोब्स, प्लांट्स, फ्लोरा, फाउना, ओके, त्यांचं होम, नॅचरल होम, त्यांचा नैसर्गिक अधिवास, त्यांचं ते सर्वायवलचं ठिकाण, ज्याच्यावर जनरेशन्स टू जनरेशन्स ते रिप्रोड्यूस होत आले, जगले, लाईफ सायकल कंप्लीट केली, तो त्यांचा श्वास होता. म्हणजे ती घरं म्हणजे अधिवास असं नव्हता. तोच आपण कट करतोय. किती मोठ्या प्रमाणात हे इंटरॅक्शन किंवा इंटरफिरन्स तुम्ही विचार करा, किती मोठ्या प्रमाणात हा ह्युमन बिईंगचा इंटरफिरन्स चाललेला आहे. आणि सर्वांना या गोष्टी माहिती आहेत की त्यांचा हॅबिटॅट लॉस होतो, तरीसुद्धा इफेक्टिव्ह एफर्ट्स करण्यामध्ये कुठेतरी मी म्हणेन ह्युमन बिईंग्स, सर्व देशांचे प्रयत्न एकत्रितरित्या जेव्हा आपण पाहतो की या पृथ्वीवर काय चाललं आहे, तर मोठ्या चुका आहेत. ती एफर्ट्स आहेत, चांगले चांगले प्रोजेक्ट्स आहेत, पण ते सदोष आहेत. म्हणजे इम्प्रूव्हमेंटला वाव आहे असं आपण अजून पुढचे काही दशकं म्हणू शकतो, पण तोपर्यंत ही किती डायव्हर्सिटी नष्ट होईल, किती मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, याचा फक्त तुम्ही अंदाज करा. आपल्याकडे वेटलँड्स असतात, इश्चुरीज असतात, हाय इश्चुरीज पार्ट ऑफ दॅट वेटलँड्स
तर हाय स्पेसिस डायव्हर्सिटी असते. तर तिथं किंवा कोस्टल लँड्स आहेत आपल्याकडं, ओके, किंवा कोरल रीफचे काही स्ट्रक्चर्स असतात, मँग्रोव्ह स्पेसिस असतात, तर त्या आपण नष्ट करतो आहे. किंवा कोस्टल लँड्सवर, कोस्टल सिटीजवर तिथं आपण बंडिंग करून किंवा काही डम्प्स आणून टाकून सिमेंटायझेशन करून एक्सपान्शन होत आहे. हा एक मोठा तोटा आहे, आपली डायव्हर्सिटी लॉस होणं. आणि विचार करा, जगभरातले सर्वच देश किंवा वाढती लोकसंख्याच्या प्रेशरमुळं जर असं होत राहिलं तर अजूनही मोठा डॅमेज किंवा डिग्रेडेशन हे या वाईल्ड लाईफवर किंवा जैवविविधतेवर होणार आहे. याला काही खूप मोठं एक्सप्लेनेशन देण्याची सुद्धा गरज नाही. तर इथं होतं आहे काय, मायनिंग ॲक्टिव्हिटी सर्वच ठिकाणी चाललेल्या आहेत. आता स्पेशली नियर बाय कोस्टल एरियातसुद्धा काही ठिकाणी, आणि तिथं असणाऱ्या डायव्हर्सिटीवर मग त्याचा इम्पॅक्ट होतो. तिथं बरेचसे नोटिफिकेशन्स, रूल्स, पॉलिसीज असतात, पण इम्पॅक्ट हा होतोच. ॲक्टिव्हिटीज आली, डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटी आली, इन्फ्रास्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी आली, तर त्याच्यामुळे इम्पॅक्ट हा कमी जास्त प्रमाणात होतोच. कितीही काळजी घेतली तरी तो होतो. कन्स्ट्रक्शन्स मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, पोल्युशनचे डिस्चार्जेस किंवा इमिशन्स वाढलेले आहेत, हे मी इथं तुम्हाला सांगेन. पुढचा पार्ट आहे, इट इज रिलेटेड विथ हॅबिटॅट. तर आणखी सांगेन की हॅबिटॅट फ्रॅगमेंटेशन होतं आहे. पूर्वी मोठी जंगलं असायची, आजकाल मग मधून रोड जातात, रेल्वेज जातात, आणि हे मोठे मोठे एक्सप्रेस हायवेज असतात. तिथं येऊनसुद्धा रेल्वे असतील, ट्रॅक्सवर येतात, आणि बरेचसे ॲनिमल्स आपण ते डेथ झालेले बघतो किंवा ॲक्सिडेंट होतो, मरतात ते. रोड्सवर सुद्धा अशा घटना होतात, आणि अशा घटना संपूर्ण जगभर होतात. काही इन्फ्रास्ट्रक्चरल चेंजेस किंवा डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज या फॉरेस्ट एरियामध्ये चालतात, जंगलामध्ये चालतात, आणि त्यांचे नॅचरल कॉरिडॉर्स हे एका अर्थानं डिस्टर्ब होतात. त्यांचा जो येण्या जाण्याचा मार्ग असतो, त्यांचे काही प्राण्यांची ठराविक इकॉलॉजिकल निश असतात, आणि त्या स्पेसीजचा तो काही ठराविक इकोसिस्टम्स, तिथं त्या स्पेसीज त्याचा तो बेस असतो, फेवरेबल हॅबिटॅट्स असतात, त्या डॅमेज होत आहेत, त्या डिस्ट्रॉय होत आहेत किंवा त्या फ्रॅगमेंट होत आहेत. मी या मुद्द्यावर बोलतो आहे. मग धरणं आहेत, मोठी मोठी धरणं, किंवा डॅमचे फ्लडिंग झाल्यानंतर बॅक वॉटर जिथं जातं, त्यामुळे सुद्धा शहरांचं अर्बन स्प्रॉल आहे, त्यांचं स्प्रेडिंग होतं आहे. आणि हे डू यू नो, ह्या अशा गोष्टी आहेत इन हार्ट ऑफ हॉट स्पॉट्ससुद्धा चाललेल्या आहेत. तर काही वर्षात ही जी काही आपली बायोडायव्हर्सिटी आहे, मी पुन्हा सांगेन की ते चित्र भयानक असेल. थोडं इमॅजिन करून बघा. आज आपण प्रयत्न केलेले आहेत ऑलरेडी सुरू, की त्याची किती इफेक्टिवली ते इम्प्लिमेंट केले पाहिजे याचा विचार करा. आजचा रेट बघता किंवा आणखी काही दिवसानंतरचा कंट्रोल केलेला रेट जरी आपण विचार केला तरीसुद्धा तो लॉस आणि तो बायोडायव्हर्सिटीवर होणारा इम्पॅक्ट कदाचित आपण टाळू शकणार नाही असं मी म्हणेन. आपण बोलू, विचार करू, इतरही लोक आहेत, लिहितात, बोलतात, पण जे व्हायचं आहे बिकॉज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बिकॉज ऑफ आवर नीड्स, आपले डिमांड्स, थोड्या फार प्रमाणात
तो इम्पॅक्ट ॲटलिस्ट आपण कमी करण्यासाठी स्टेप्स, मॅसिव्ह स्टेप्स, स्ट्रॅटेजीज लेवल म्हणजे नॅशनल लेवलच्या स्ट्रॅटेजिक इम्पॅक्ट असेसमेंट आपण असा शब्द वापरतो ना, आणि युनायटेड नेशन्सनी एकत्रित येऊन स्ट्रिक्ट मेजर्स घेतले पाहिजेत. पुढचं एक रिझन मी तुम्हाला सांगेन ह्या बायोडायव्हर्सिटी थ्रेट आहे किंवा लॉस होण्यासाठी काय कारण आहे, तर पोचिंग, त्यांचे शिकार केली जाते. पण मी असंही सांगेन काही वेळेला जे काही मॅन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट त्याच्याबद्दलही बोलणार आहे. तर शिकारी कोण याचा विचार करायची वेळ येते. आता शिकार तर इलिगल ऑल टाईप्स ऑफ हंटिंग हे बंद झालेलं आहे, पण इलिगल ट्रेड म्हणेन मी, या वन्य प्राण्यांना स्मगलिंग, वेज ऑफ स्मगलिंग आहे. त्यांचे ॲनिमल पार्ट्स असतील, फर असतील, कातडी असेल, त्यांचे टस्क्स ऑफ एलिफंट किंवा अदर प्लांट्स ॲनिमल्स असतील, काही स्पेसीजचं हाय एंड परफ्यूम उदाहरण सांगतो आहे की, आणि इतर ड्रग्ज किंवा फार्मा इंडस्ट्रीमध्ये मोठे डिसीज क्युअर करण्यासाठी त्या लागतात. त्यांचे काही हॉर्न्स असतील, इतर प्रॉडक्ट बनवले जातात. आणि हा करोडो डॉलर्सचा बिझनेस जगभरात आहे, इलिगल स्मगलिंग ऑफ दी प्लांट अँड ॲनिमल पार्ट्स. मी म्हणेन की जगातील जवळपास सर्व देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांना अशा गोष्टींचे, या ॲनिमल रिलेटेड किंवा हे त्याचा त्यांना शौक असतो, म्हणून तर चालतात या सगळ्या गोष्टी. तर जे काही पार्ट्स ऑफ ॲनिमल असतील किंवा ठराविक काही प्लांट स्पेसीजची जी काही इलिगल वेजनं देवाणघेवाण होते, त्याची किंमत काय आहे, काय रेटला त्या विकल्या जातात, तर हे तुम्ही थोडंसं शोधा आणि त्याचे किंवा अंदाज करा. तर इनॉर्मस वाईल्ड लाईफ स्पेसीज आर अंडर थ्रेट ड्यू टू पोचिंग. आपल्याकडे रूल्स आहेत, ओके, त्याच्या अगोदर लॉज आहेत, पॉलिसीज आहेत, सगळीकडे बॅन केलेल्या आहेत. पण इंटरनॅशनल इफर्ट्स आहेत, तरीसुद्धा अशा इलिगल ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणं अवघड जात आहे. मग हे फेल्युअर कुणाचं, कुठे चुकतं आपल्या सर्वांचं, ह्याचा विचार करण्याची वेळ आज आलेली आहे. मी युनायटेड नेशनसुद्धा गाईडलाईन देताना मी म्हणेन की थोड्याफार प्रमाणात 40%, 50%, 60%, 70% होतात. पण व्हॉट अबाउट रिमेनिंग थिंग्स, स्टील दे आर नॉट इन कंट्रोल, हे मला सांगायचं आहे. आता मी मॅन अँड वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट्सबद्दल बोलेन की आपल्याकडं अनेक संस्था आहेत. अजून पुन्हा सांगेन की कायदे आहेत, लीडर्स आहेत आपले. मध्ये तर मला वाटते एक लीगल ऑर्डर काढून नीलगाय नॉर्थमध्ये त्यांना मारण्यात आलं, किलिंग करण्यात आलं, कारण मोठ्या प्रमाणात ते ॲग्रिकल्चरचं डिस्ट्रक्शन करतात, जे काही वेल ग्रोन क्रॉप असतात त्याचा. तर ही वेळ आपल्यावर आलेली आहे. म्हणजे काहीतरी चुकतं हे सर्वांना कळतं आहे. मॅन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्टच्या अंडर वाढती लोकसंख्या हे एक मोठं रिझन आहे. प्रत्येक इकोसिस्टमची, पृथ्वीची एक कॅरिंग कपॅसिटी असते आणि ती ठराविक स्पेसीजना
योग्य प्रकारे सर्वाईव्ह करून घेत असते. आणि मग डिग्रेडेशन झालं रिसोर्सेसचं, तर मग मोठे इश्यूज सर्वायवलचे. आता मी असं नाही म्हणत की सगळ्या पॉप्युलेशनवर इम्पॅक्ट होतो, असं नाही. ओव्हरऑल इकॉनॉमीवर होतो, ठराविक पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशनच्या सर्वायवलवर होतो. मग ते ह्युमन बिईंग्स असतील किंवा इतर ऑर्गॅनिझम्स असतील. आणि सर्वात अफेक्ट पहिल्यांदा कोण होतं, तर पुअर पीपल होतात. तर वाढती लोकसंख्या ही एक मोठं संकट आपल्यावर आहे. तर आता रिसेंटली मी ऐकलं की वाघांची संख्या वाढलेली आहे आणि त्यामुळे कॉन्फ्लिक्ट्स होत आहेत. म्हणजे एकीकडे आपण प्रोजेक्ट टायगर वाघांची संख्या वाढावी म्हणून ट्राय करतो, पण दुसरीकडे इम्पॅक्ट्स किंवा त्यांच्या ह्युमन या अर्बन एरियाजमध्ये येण्यामुळं ते अटॅक करतात, किंवा शेतकरी असतील किंवा जंगलात जाणारी काही लोक असतील त्यांच्यावर अटॅक, अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. मुख्यत्वे करून ॲग्रिकल्चरल एरियाज आणि अर्बन एरियाजमध्ये वाईल्ड लाईफनं येणं, स्पेशली टायगर्स असतील किंवा इतर, आणि मग त्यांचं होणारं त्या कॉन्फ्लिक्टिंग कंडिशन्स. मग एक तर असे स्पेसीज काही मनुष्यहानी होते तिथं त्यांच्यावर अटॅक करतात, किंवा शहरात येणाऱ्या त्या बाउंड्रीजवर येणाऱ्या सर्व ॲनिमल्सना एकतर किल केलं जातं किंवा त्यांना इंज्युअर केलं जातं, किंवा ते घाबरून मरून जातात. एक प्रकारचं टॉर्चरिंग होतं. आणि काही वेळेला त्यांना कॅच करून पकडून सोडून हे दिलं जातं. पण अशा घटना वाढत आहेत. हां, ही पण एक चुकीची गोष्ट आहे. वाईट बातम्या असतात की अटॅक होत आहेत. लहान मुलं असतील, मोठे लोक असतील, या वाईल्ड लाईफकडून, मुख्यत्वे टायगर किंवा बिबट्याच्याकडून जरा अलीकडच्या काळात जास्त बातम्या ऐकायला मिळतात. तर हे दरवर्षी होतं. दरवर्षी जगभरात हजारो लोक मरण पावतात हे अटॅकमध्ये. वाईल्ड लाईफ ही अटॅकिंग ऑन ह्युमन बिईंग्स. आणि आणखी सांगेन की आता मी असंही वाचलं की शिकाऱ्यांपेक्षा म्हणजे काही इलिगल करणारे लोक असतात, लोकल पीपलकडून जास्त प्रमाणात किलिंग्स होत आहे ॲनिमल्सचं. अशी चित्र दिसून येत आहेत आपल्याकडे. इलेक्ट्रिक फेन्सिंग लावलं जातं आहे, छोटे छोटे बॉम्ब ब्लास्ट जे काही अलाउड असतील किंवा इलिगल वे करूनसुद्धा जे रानडुकरं असतात त्यांच्यासाठी कदाचित मी असंही म्हणेन, किंवा इतर ॲनिमल्ससाठी सुद्धा. तर होतं काय, मग हे ॲनिमल्स इंज्युअर झाले, त्यांचं ग्रुप इंज्युअर कदाचित समजा 4-5 बाकीचे, तर ते सगळे अजून डेंजरस बनतात, अजून घातक बनतात. आणि अनेक सँच्युरी किंवा नॅशनल पार्क्स किंवा त्यांच्या नियरबाय बाउंडरीजमध्ये अशी चित्र दिसून येत आहेत. श्रिंकिंग ऑफ फॉरेस्ट्स, SHRINKING, हे महत्त्वाचं रिझन आहे. ते ॲनिमल्स अर्बन एरियाजमध्ये येतात, ते अन्नाच्या शोधात येतात. मी अगोदर सांगितलं की लॉस ऑफ हॅबिटॅट किंवा फ्रॅगमेंटेशन ऑफ हॅबिटॅट असं होतं आहे. ॲक्च्युली सर्व स्पेशली टायगर किंवा ठराविक ॲनिमल्सच्या बाउंडरीज त्यांनी आखून घेतलेल्या असतात. आणि मग कधी कधी ते भरकटतात. पण फॉरेस्ट डिपार्टमेंट असतं, तशा इन्स्टिट्यूट आणि एजन्सीज आहेत, त्यांनीसुद्धा ती काळजी घेणं हे महत्त्वाचं असतं. आणि जनरली अटॅक कोण करतात, कुठले ॲनिमल करतात, जे वीक आहेत, सफरिंग आहेत, इंज्युअर्ड आहेत. आणि मी तर असं ऐकलं की काही ह्युमन फ्लेशची एकदा चटक त्या टायगरनं लागली तर ते मॅन ईटर होतात, असंही ऐकले. पण अशा घटना कमी आहेत.
तर आपल्याला योग्य पावलं या बाबतीत उचलायचे आहेत. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत मी आणखी सांगेन की मोनोकल्चर हा एका प्रकारचा तोटा झालेला आहे. मग त्या प्राण्यांना आवडणारं जर अन्न किंवा ते ग्रोन क्रॉप्स मिळत असेल तर ते तिथं येऊन ते खाणार. आता काही प्राण्यांचं खाणं कमी आणि डिस्ट्रक्शन जास्त असतं, ते नुकसान जास्त करतात. किंवा हत्तीसारखे प्राणी खूप खातात, संपवून टाकतात बऱ्यापैकी. म्हणजे काही 100 किलोमध्ये एक मोठा प्रौढ हत्ती वेल ग्रोन क्रॉप खाऊ शकतो. तर आणखी सांगेन की कॉरिडॉर्स नष्ट होत आहेत. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. मगाशीही सांगितलेलं की फ्रॅगमेंटेशन झाल्यामुळं हे एक मुख्यत्वे करून आहे. मग ते भरकटत शेतजमिनीकडे वळतात. आता कंपन्सेशन हे या शेतकऱ्यांना योग्य मिळत आहे. मग शेतकरी असे स्टेप्स घेतात, इलेक्ट्रिक फेन्सिंग. मग तो करंट किती असावा यावर पण लिमिट पाहिजे. किंवा तिथं त्या शेतकऱ्यांना योग्य कंपन्सेशन कसं मिळेल याचा विचार सरकारनं वेळोवेळी केला पाहिजे. ते अपडेट केलं पाहिजे त्याबद्दलच्या गोष्टी. तर शेवटी मी असं सांगेन की कॉन्झर्वेशन प्रोजेक्ट्स ऑलरेडी आपल्या देशामध्ये बरेचसे आहेत. टायगर, क्रोकोडाईल, एलिफंट आहे किंवा लायन रिलेटेड आहेत. आणि ते त्यांनी चांगल्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करून त्यांची संख्या वाढवलेली आहे. पण इश्यूज आहेत, मोठ्या प्रमाणावर थ्रेट, अजूनही बरीच कारणं आहेत ते निर्माण होत आहेत. मग आपण आणखी इन ॲडिशन टू दॅट काय करू शकतो? टेक्नॉलॉजीचा वापर करून या वाईल्ड ॲनिमल्सला आपण ट्रॅक करू शकतो. काही रेडिओ ट्रेसर टेक्नॉलॉजीज आहेत. आजकाल अनेक सेन्सर्स आपल्याला मिळत आहेत. कॅमेराज हाय क्वालिटीचे आलेले आहेत. लेबलिंग आपण ऑर्गॅनिझमचं या ॲनिमल्सचं करू शकतो. आपल्याकडे इन्स्टिट्यूशन्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा मोठा सेटअप आहे. इतर संस्था आणि कार्यकर्ते किंवा नियरबाय गावातील लोक मदत करण्यासाठी तयार आहेत. व्हिलेजेरियन्स थोडा आणखी अवेअरनेस वाढवला पाहिजे. त्यांचा विश्वास हे सगळं कसं प्रोटेक्ट करायचं आहे त्याचं महत्त्व. किंवा जंगलात जाताना किंवा जर जंगलाच्या आजूबाजूला अशी लोक राहत असतील तर त्यांना एक स्पेशल गाईडलाईन्स त्यांच्या बिहेवियरच्या आणि काळजी कोणती घ्यावी, सेफ्टी काय घ्यावी, ही गोष्ट त्यांना योग्य प्रकारे सांगितली पाहिजे. त्यांना लागणारी त्याच्याबद्दलची साधनं पुरवली पाहिजेत. तर आता काही ठिकाणी मोनोकल्चरला सोडून थोडंसं क्रॉप पॅटर्न्समध्ये चेंजेस करून बघण्यातसुद्धा हरकत नाही. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर. थँक्यू. बाय बाय.